नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये पहा, सर्व साईजमध्ये जर तुमच्या पुढच्या मुंड्यामध्ये घोळ येत असेल तर कशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। तर पुढच्या मुंड्याला घोळ किंवा पाठीमागच्या मुंड्याला घोळ येत असेल तर कशा पद्धतीने आपण कटिंग करायचं आहे, आकार कसे द्यायचे आहेत, त्यामुळं काय होईल, तुमच्या मुंड्यामध्ये कुठेही घोळ वगैरे येणार नाही। तर ते मी तुम्हाला सविस्तर सांगते। आज आपण 36 साईजच्या कोटरी ब्लाउजचं पेपर कटिंग पाहूया। तर त्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये असं कटिंग सांगते। ब्लाउजची उंची 14 इंच आहे। 15 इंचावरती आपण अशी ब्लाउजची उंची घेतली। अजून एकदा 15 इंचावरती मी मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेते। इथे 10 इंचच गळा आहे पहा, तर मी शोल्डर घेणार आहे 5.5 इंच। जर 11-12 इंचचा गळा असेल तर 5 इंच इथं तुम्ही शोल्डर घ्यायचं आहे। 5.5 इंच शोल्डर घेतलं। अजून एकदा मी 5.5 इंचावर असंच मार्किंग करून घेतलं। दोन्ही ठिकाणी पॉईंट द्यायचे, म्हणजे काय होतं, इथले जे हा जो भाग आहे तो पहा तिरका होत नाही। तर त्यासाठी मी दोन्ही पॉईंट जे आहेत ते बरोबर घेतलेले आहेत। तर मुंडा घेऊया आपण 5.25 इंच। एक लाईन ओढून घ्यायची। ही झाली मुंड्याची उंची। आपण 5.25 इंच इथं मुंड्याची उंची घेतलेली आहे। आता या लाईनवर आपण चेस्टचं मार्किंग करणार आहे। चेस्टचा चौथा भाग टाकायचा असतो। 36 साईज आहे तर त्याचा चौथा भाग येतो 9 इंच। तर मी इथून असं 9 इंचावरती मार्किंग करून घेते पहा। हे 9 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच शिलाई मार्जिन। 36 मध्ये कंबर आहे 30 इंच। कमरेचा चौथा भाग येतो 7.5, त्यामध्ये 1 इंच मी परत टक्ससाठी मिक्स केलेलं आहे आणि याच्या पुढे 1.5 इंच आपलं हे शिलाई मार्जिन। आता हे आपण जोडून घेऊया। इथे आता लक्षात घ्या, आपण मुंड्याला परफेक्ट आकार देणार आहे, म्हणजे तुमच्या पुढच्या मुंड्याला इथे पहा जास्त फुगा येतो ब्लाऊज घातल्यानंतर, तर तो कसा कमी करायचा मी सांगते। पुढच्या मुंड्याचा आधी आकार देऊन पाठीमागच्या मुंड्याचा आधी आपण आकार देऊया। 1.25 इंचावरती मी हा पाठीमागच्या मुंड्याचा आकार घेतलाय। इथून 1.25 इंच घेते 36 साईजसाठी आणि इथे डाऊन करणार आहे 1/2 इंच। हे सर्व साईजमध्ये कंपल्सरी 1/2 इंच डाऊन करायचं आहे। इथे हे जे मी आत्ता 1.25 इंच घेतलेलं आहे ते मोठ्या साईजमध्ये 1 ते 1.25 इंच असं घ्यायचं आहे आणि मुंड्याची उंची जी आहे याचा मध्य करायचा कायम। पुढच्या मुंड्याला आकार देताना असो किंवा पाठीमागच्या मुंड्याला आकार देताना असो, तुम्ही मुंड्याचा मध्य करायचा आहे। मध्य केल्यानंतर आपण इथे आकार द्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने पहा आकार द्यायचे। या पॉईंटवर मिळवायचा आणि असा इथे डाऊन करायचं। याने काय होतं, मुंड्यामध्ये तुमच्या अजिबात घोळ वगैरे येत नाही। खूप छान असा मुंडाही आपला बसतो। हे झालं पाठीमागील मुंड्यासाठी। आता पुढील मुंड्यासाठी काय करायचं, 1/2 इंच घ्यायचे, फक्त 1/2 इंच। 1/2 इंच म्हणजे फक्त 2 रेषा। इथून मी दाखवते तुम्हाला, हे 4चा पॉईंट पहा, बरोबर हे मी 1/2 इंच घेतले। त्याच्यापेक्षा जास्त अंतर तुम्ही घेऊ नका, नाहीतर काय होईल, तुम्ही इथला फुगा कमी कराल आणि परत इथं जास्त तुम्ही आतमध्ये घेतल्यामुळे काय होईल, कपडा इकडून ओढल्यासारखा होईल आणि पहा असं खेचल्यासारखा ब्लाऊज होईल इथे मुंड्याजवळ आणि परत रिंकल्स येतील। तो फुगा कमी होईल पण इथं रिंकल्स येतील आणि खेचल्यासारखं ब्लाऊज होईल। त्यासाठी मी वारंवार कटिंगमध्ये सांगत असते की इथे फक्त 1/2 इंच तुम्ही घ्यायचं आहे। घेतल्यानंतर एक तिरकी लाईन अशी ओढायची। पुढील मुंड्याला आकार द्यायचा आहे 1/2 इंचच घ्या, 1 इंच घेऊ नका। मी शक्यतो 1/2 इंचच घेते। सरळ यायचं पहा, असं सरळ 1/2 इंचापर्यंत आणि मग आकार द्यायचा। जेवढा तुम्ही बाहेर आकार द्याल तेवढं पहा इथे पुढच्या मुंड्यामध्ये घोळ येईल। तर अगदी सविस्तर असं मी तुम्हाला इथं मुंड्याला आकार द्यायचं सांगितलेलं आहे। 2.25 इंच मी या इथे गळ्याची रुंदी जी आहे ती मी घेणार आहे। सव्वा 2 इंच। पुढचा गळा 6 आहे, 6.5 इंचावरती मी मार्किंग करून घेते आणि इथून
2.5 इंच. खालच्या साईडने थोडा गळा आपल्याला ब्रॉड करायचा आहे. 2.5च्या पेक्षा जास्त तुम्ही गळा ब्रॉड करू नका. गळ्याला आकार देऊन घेतला. क्रॉस पट्टी घेऊया 2.5 इंच. इथेही मी 2.5 इंच घेतलं आणि एक लाईन ओढून घेते. इथे सुद्धा पहा, क्रॉस पट्टीला आकार देताना 1.5 इंचच घ्या. 1.5 आणि क्रॉस पट्टीला आकार द्या. खूप छान अशी आपली क्रॉस पट्टी जी आहे ती तयार होते. इथे तुम्ही पाहू शकता किती क्रॉस पट्टीला छान आकार आलेला आहे. कटोरी मी घेणार आहे 5.5 इंचाची. अजून एकदा असंच 5.5 इंचावरती मार्किंग केलं आणि ही लाईन ओढायची. कटोरीला आकार देण्यासाठी इथे जे अंतर घ्याल तेच इथे असं घ्या. आणि काय होतं, मस्त कटोरीला आकार येतात. कुठेही लांबट, पसरट, उभट अशी कटोरी आपली तयार होत नाही. गळ्यापासून वरती मी 1 इंच घेतलं आणि ही जी लाईन आहे पहा, एक अंदाजे आपल्याला अशी ओढायची आहे. मला एक कमेंट आलेली, ही लाईन किती इंचावरती अशी ओढली म्हणून. पहा, एक अंदाजे आपल्याला ही लाईन तिरकी जी आहे ती ओढायची आहे. आणि कटोरीचा आकार पहा, खूप सुंदर असा आलेला आहे. तर या पद्धतीने 36 साईजचं हे ड्राफ्टिंग जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे कटोरी ब्लाऊजचं. आणि मुंड्यामध्ये मी जे आकार सांगितलेले आहेत ते सर्व साईजसाठी आहेत. अगदी 28 साईजपासून 50 साईजपर्यंत तुम्ही याच पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचे आहेत. तुमच्या मुंड्यामध्ये कधीच प्रॉब्लेम येणार नाही. आता इथे मी फ्रंट पार्ट फक्त कटिंग करते. बॅक पार्ट जो आहे तो मी डायरेक्ट ब्लाऊजवरती कटिंग करून घेणार आहे. तर मी म्हणून फ्रंट पार्टच फक्त कटिंग करून घेत आहे. आता आपण सगळे पार्ट सेपरेट करून घेऊ. गळा कटिंग करूया. क्रॉस पट्टी, क्रॉस पट्टीचा आकार पहा, खूप छान असा आलेला आहे. अगदी परफेक्ट आकार देण्यासाठी मी जसं सांगते त्या पद्धतीने तुम्ही सर्व आकार द्या. यामुळे मुंड्याचे आकार हे तुमचे परफेक्ट येतील. कटोरीचा पण आकार परफेक्ट येईल आणि क्रॉस पट्टीचा सुद्धा. आता यामध्ये ही क्रॉस पट्टी जी आहे ती इथे 1/2 इंचाने कपड्यावरती वाढवा. रुंदीला वाढवायची नाही, इथे उंचीमध्ये अशी वाढवायची. इथे 1/2 इंच मार्जिन फक्त मिक्स करायचं. या पार्टमध्ये काहीही वाढवायची गरज नाही. आता ही मूळ कटोरी जी आहे त्याची आपल्याला वाढीव कटोरी तयार करायची. तर ती कशी करायची पहा. इथे मी हा शिल्लक राहिलेला पेपर आहे त्यावरती ही जी कटोरी आहे ती ड्रॉ करून घेते. इथे हा झाला आपला मूळ कटोरीचा आकार. 1.5 इंचाने आपल्याला ही कटोरी वाढवायची. इकडे 1.5 इंच आणि या साईडला सुद्धा 1.5 इंच. परत 1/2 इंच इथे आपल्याला वाढवायचं आहे. आणि हुक आयपट्टी जिकडे असते गळ्याकडे इथे आपल्याला फक्त 1/2 इंच वाढवायचं आहे. हे जोडून घ्यायचं आणि इथून कटोरीला आकार द्यायचे. जर कोणाला कटोरीचे आकार परफेक्ट जमत नसतील तर पहा, माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे कटोरीला आकार कसे द्यायचे, तुम्ही पाहू शकता तिथे जाऊन. 8.5 इंच भरलेली आहे, त्याचा असा मध्य करायचा आणि 1.5 इंच परत आपल्याला खाली घ्यायचे आहेत. 1/2 इंच वरती जावा इथं आणि हे पॉईंट असे जोडून घ्यायचे. इथे 1/2 इंच वरती यायचं आणि हे पॉईंट जोडून घ्यायचे. तर अशा पद्धतीने ही आपली वाढीव कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे.
ही झाली आपली वाढीव कटोरी 36 साईजची तयार. तर आकार इथं पाहू शकता तुम्ही, एकदम परफेक्ट असा आपला आकार आलेला आहे. आता याचा सेंटर करायचा. सेंटर केला की इथं कमी जास्त आहे का हे चेक करायचं. जर असेल तर ते आधीच कट करून काढा, म्हणजे तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंग करताना टक्स देताना तिथे प्रॉब्लेम नाही येणार. रुंदीला मी इथं 1.5 इंच घेतलेला आहे आणि उंचीला मी 2.25 इंच टक्स घेणार आहे. तिरका 2.25 इंच मी घेते. पहा असा किती भरतोय हे पाहूया. 3 इंच भरतोय आणि हा टक्स अशा पद्धतीने मी घेतलेला आहे. कटोरीचा आकार पहा, इथे पफ पहा किती सुंदर असा आलेला आहे. जी मी मेथड वापरली त्याच पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार द्या. तुमच्या ब्लाऊजच्या मुंड्याला कुठेही घोळ वगैरे येणार नाही. पुढच्या असो किंवा पाठीमागचा मुंडा असो, अजिबात घोळ येणार नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.